एखाद्या पत्रासाठी कोणी किती वाट पाहू शकतं? आज आपण एका अशाच गुजराती कथेबद्दल बोलणार आहोत, जी संयम, प्रेम आणि अटूट आशेबद्दल आहे. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला मानवी भावनांच्या एका प्रवासावर घेऊन जाईल, जो मनाला नक्की स्पर्शून जाईल. जरा विचार करा, आपल्या प्रिय व्यक्तीच्या एका शब्दासाठी आपण किती वेळ थांबू शकतो? एक आठवडा? एक महिना? की काही वर्ष? आजच्या आपल्या कथेचा नायक ह्याच प्रश्नाचं एक जिवंत उदाहरण आहे. तर कथेची सुरुवात होते एका वृद्ध माणसापासून. त्याचं नाव खोचवान अली. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. पहाटेची दुसरी थंडी, अंगावर जीर्ण कपडे, पण मनात फक्त एकच ध्यास आणि एकच ठिकाण जिथे तो रोज न चुकता जातो. आणि कथेची ही पहिली ओळच पहा, किती सुंदर आहे. पहाटेच्या करड्या आकाशात तारे अजूनही चमकत होते, जसे आयुष्याच्या शेवटी आनंदी आठवणी उजळतात. वाह! म्हणजे एकाच वाक्यात अलीच्या मनातील आशा आणि त्याच्या आयुष्याची संध्याकाळ दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. 1-2 दिवस नाही, तर तब्बल 5 वर्ष. विचार करा, ऊन, पाऊस, थंडी, ऋतू बदलले, वर्ष सरली, पण अलीचा दिनक्रम नाही बदलला. रोज सकाळी पोस्ट ऑफिसच्या दारात उभं राहणं फक्त एका पत्राच्या आशेवर. हा फक्त संयम नाही, तर एका वडिलांच्या अटूट विश्वासाची ही गोष्ट आहे. पण प्रश्न हा उरतो की अली इतक्या निष्ठेने वाट तरी कोणाची पाहत होता? याचं उत्तर ना त्याच्या भूतकाळात दडलेलं आहे. म्हणजे एकेकाळी शिकारी असलेला हा माणूस इतका हळवा, इतका संयमी कसा झाला असेल? म्हणजे बघा, अलीचं आयुष्य नेहमीच असं नव्हतं. एकेकाळी तो एक निष्णात शिकारी होता. शिकार करणं हा त्याचा छंद होता, एक खेळ होता. पण जेव्हा त्याची एकुलती एक मुलगी, मरियम, लग्न करून दूर गेली, तेव्हा त्या शिकाऱ्याच्या आत एक पिता जागा झाला. आणि आता तो शिकारीचा मालक नाही, तर आशेचा दास बनला होता. मरियमच्या विरहाने त्याला असा काही धडा शिकवला, जो तो शिकारी असताना कधीच शिकू शकला नाही. म्हणजे ज्या तितरांच्या पिल्लांना तो सहजपणे त्यांच्या आईवडिलांपासून वेगळं करायचा, आता त्याच पिल्लांचं दुःख त्याला स्वतःचं वाटायला लागलं होतं. प्रेम आणि विरह म्हणजे काय, हे त्याला आता खऱ्या अर्थाने कळलं होतं. पण अलीची ही पवित्र आशा रोज एका निष्ठुर वास्तवाला सामोरे जात होती. आणि ते ठिकाण होतं पोस्ट ऑफिस. एक अशी जागा जिथे त्याच्या भावनांची किंमत शून्य होती. तिथे त्याची रोज फक्त चेष्टा केली जात होती. तिथली वागणूक तर अत्यंत क्रूर होती. पत्र नसतानाही पोस्टमन मुद्दाम त्याचं नाव पुकारून त्याची गंमत करायचे. तिथले कर्मचारी त्याला वेडा म्हणायचे आणि स्वतः पोस्टमास्टर तर त्याला एक उपद्रव समजत होते. या सगळ्यांमुळे तो एकटा पडला होता, पण त्याची आशा, ती मात्र अजूनही जिवंत होती. म्हणजे बघा, आपल्या सगळ्यांसाठी पोस्ट ऑफिस म्हणजे काय? एक साधी, सरकारी, नीरस इमारत. पण अलीसाठी ते एक तीर्थक्षेत्र बनलं होतं. एक असं पवित्र ठिकाण जिथे त्याची आशा रोज एक नवा जन्म घेत होती. आणि मग बघा नियतीचा खेळ. जो पोस्टमास्टर अलीच्या प्रतीक्षेची थट्टा करत होता, आता त्याच्यावरच कोणाच्या तरी पत्राची आतुरतेने वाट पाहण्याची वेळ आली. आणि याच घटनेमुळे त्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जाणार होता. मग एक दिवस असा आला जेव्हा अली शेवटचा पोस्ट ऑफिसमध्ये आला. त्याचा श्वास फुललेला, चेहरा अगदी थकलेला होता. त्याने आपल्या जवळची 5 सोन्याची नाणी एका कारकुनाला दिली आणि एकच विनंती केली, मरियमचं पत्र आलं तर माझ्या कबरीवर पोहोचवा. ही त्याची शेवटची आशा, शेवटची विनंती होती. आणि नेमकं त्याच वेळी पोस्टमास्टरच्या आयुष्यात एक वादळ आलं. त्याची मुलगी दूरच्या शहरात आजारी पडली आणि तो तिच्या एका बातमीसाठी, एका पत्रासाठी तळमळू लागला. आता त्याला पहिल्यांदा कळत होतं की कोचवान अली रोज कोणत्या वेदनेतून जात होता. आणि इथून कथा एका अशा वळणावर येते जिथे वास्तव आणि कल्पना यातली रेषाच पुसट होऊन जाते. कारण एक पत्र येतं, पण ते खूप उशिरा आलेलं असतं. फक्त एक रात्र, आपल्या मुलीच्या काळजीने फक्त एक रात्र जागून काढल्यावर पोस्टमास्टरचं हृदय सहानुभूतीने भरून आलं. त्याला तेव्हा जाणीव झाली, जी वेदना त्याला एका रात्रीत असह्य झाली होती, तीच वेदना अली तब्बल 5 वर्षांपासून सोसत होता. आणि मग तो क्षण येतो. पोस्टमास्टरच्या हातात एक पत्र येतं. त्याला वाटतं त्याच्या मुलीचं असेल, पण नाही. त्यावर नाव असतं कोचवान अली. ते पत्र मरियमने पाठवलं होतं. तेच पत्र ज्याची अलीने आपलं संपूर्ण आयुष्यभर प्रतीक्षा केली होती. त्याच रात्री पहाटेच्या वेळी दारावर एक मंद थाप ऐकू येते. पोस्टमास्टर दार उघडतो
आणि समोर त्याला अली दिसतो. तो थरथरत्या हाताने ते पत्र अलीच्या हातात देतो आणि पाहता पाहता अलीची ती आकृती हवेत विरून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी गोंधळलेला पोस्टमास्टर चौकशी करतो आणि जे सत्य समोर येतं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. पोस्टमन त्याला सांगतो, "साहेब, अली, त्याचा तर 3 महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. पत्र आलं होतं, पण प्रतीक्षा करणाराच निघून गेला होता." या एका घटनेने पोस्टमास्टरचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. तो आता केवळ एक अधिकारी राहिला नव्हता, तर एक अधिक सहानुभूतीशील, अधिक समजूतदार माणूस बनला होता. त्याला एका साध्या पत्राचं खरं मोल आता कळलं होतं. आणि हेच या कथेचं सार आहे. पोस्टमास्टरला आता कळलं होतं की पत्र म्हणजे केवळ कागद आणि शाई नसते. प्रत्येक पाकिटाच्या आत एक धडधडणारं हृदय असतं. कुणाच्या तरी आशा, कुणाच्या तरी भावना दडलेल्या असतात. कथेच्या शेवटी पोस्टमास्टर आणि तो कारकून लक्ष्मीदास अलीच्या कबरीवर जातात आणि मरियमचं ते पत्र तिथे ठेवून येतात. हे जणू काही अलीच्या त्या अटूट विश्वासाला आणि त्याच्या प्रतीक्षेला केलेले एक शेवटचं वंदन होतं. आणि शेवटी ही कथा आपल्यासमोर एकच प्रश्न उभा करते. एखादी सामान्य वस्तू पवित्र कधी बनते? ते पत्र जे एकेकाळी फक्त एक कागद होतं, ते आता अलीच्या प्रेमामुळे, त्याच्या प्रतीक्षेमुळे एक पवित्र आठवण बनलं होतं.